गीतेचा पाठ द्यावा, उत्तम उत्तम ग्रंथांचं अध्ययन करायला लावावं, उत्तम उत्तम ग्रंथ सांगावेत, उत्तम संस्कार प्रदान करावेत, रामायण महाभारत शिकवावं. म्हणून तर कीचकाची छाती फोडणारा भीम छत्रपतींना माहिती होता. म्हणून तर पुढे अफजल खानाचा कोथळा वाघनखांनी फाडण्याचं सामर्थ्य छत्रपती प्राप्त करू शकतात, कारण लहानपणापासून या संस्कारांच्या मुशीत ते व्यक्तिमत्व घडलं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. भगवद्गीतेचं श्रवण करावं, पठण करावं, एखादा तरी अध्याय आपल्या लेकरांना यावा असं का नाही वाटत आपल्याला? नाही ना, बऱ्याच घरामध्ये या कशाचाही गंध नसतो. परवा एक विद्यार्थी बसला शिकायला, पूर्ण गीता गुरुजींनी त्याला शिकवली आणि काही विचारलं, तुला काही शंका आहे का बाबा, विचार. तो म्हणाला, महात्म्यामधला श्लोक आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम महत. म्हणाले ते दोन गधे कोण आहे ते कळलं नाही म्हणले गुरुजी. दो गधा, त्या गीतेच्या महात्म्यामध्ये असं लिहिले दो गधा. अरे बावळट, गुरुजी सांगतात त्याला, अरे वेड्या, भगवंतांनी अखिलकोट ब्रह्मांडाच्या नायकांनी त्या गीतारूपी कामधेनूचं दोहन केलंय आणि अर्जुनाला अमृत प्राशन करायला दिलं. अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना दिलं. अमेरिकेमध्ये भगवद्गीतेचं उत्तम पठण होतं, उत्तम अभ्यास करतात ती मुलं. शालेय अभ्यासक्रमामध्ये सगळं छत्रपतींचं चरित्र आहे. उत्तम उत्तम संस्कारांच्या गोष्टी तिकडे होत आहेत आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टी काढून टाकण्यावर जास्त भर आहे. अफजल खानाने छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा वाघनखांच्या साह्याने फाडला. हे चित्र मला आठवतंय, आम्ही चौथीला असताना मुखपृष्ठावर असायचं. आता ते चित्र सुद्धा सहन नाही झालं म्हणून ते चित्र काढून टाकलं आणि आओ शिवा गले मिलो असं अफजल खान म्हणतोय, असं ते चित्र नंतरच्या काळामध्ये मुखपृष्ठावर दिसायला लागलं. म्हणजे आमचा प्रवास खरंच कुठल्या दिशेने आहे. हातामध्ये शस्त्र घेणं हे पाप नाहीये. सावरकर म्हणायचे, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातामध्ये शस्त्र घेण्याच्या मागचा हेतू काय आहे? म्हणून तर आमच्या सगळ्या देवाच्या अवतारामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र आहे. का? दुर्जनांचा निपात केला, सज्जनांचं रक्षण केलं, धर्माचं उत्थान, धर्माची पुनर्संस्थापना करण्याकरता ते सगळे अवतार होते. मग आता आमचं काम आहे, आम्ही अशा देवतांची, आम्ही अशा संतांची ज्यावेळी चरित्र वाचतो, त्यांच्या वाङ्मयाचा आधार घेतो, घ्यावं बरं हातात उत्तमोत्तम पुस्तकं घ्यावीत. श्यामची आई आता बघायलाही मिळत नाही, मुखपृष्ठ सुद्धा बघायला मिळेना, कारण घराघरात श्यामची आई नाहीये, श्यामची मम्मीच आहे. श्यामची आई कुठून येणार? जी श्यामची आई, जे साने गुरुजी सांगायचे की लहानपणी अंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर तो श्याम आपल्या आईला म्हणतो, आई तुझा पदर खाली पसर, माझ्या पायाला माती नाही लागतं का? मग त्यावेळी आईचा संस्कार असा होता, श्याम बाळा, पायाला माती लागू नये म्हणून जेवढा जपतोस ना, तेवढा मनाला माती लागू नये म्हणून जप. हो, आज आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट कुनिष्ठ झालंय, सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. मग तुकोबराय सांगतात, अखंड चिंतन विठोबाचे, मना तेथे धाव घेई राही विठ्ठलाचे पायी. सगळ्या इंद्रियांना सूचना दिली.